तर आता ही चिवताई आम्हाला पाणीपुरी बनवून देणार आहे. आता ती पहिलं सांगणार आहे की कशी बनवणार आहे. बटाटा टाकायलाच पाहिजे. बटाटा टाकायलाच पाहिजे, कळलं का? तुला काय माहित नाही काय नाही. थोडंच टाकलं. नाही थोडंसंच टाकायचं. त्याचं गोड ते तिखट नाही. म्हणजे तू फक्त स्वतःसाठीच बनवणार होती का? नाही. मग आम्हाला कधी देणार आहेस? आता हा ना. अजून हाय पण ह्या तर दे ना, तूच खाऊन राहिली आमच्या समोर. आमच्यामध्ये येईल आता. घ्या. खा. तर मित्र इकडून मस्त हवा येते खिडकीतून म्हणून मी इथं बसलेलो आहे. आणि झालं काय माहिती आहे का, ह्या खोडीच्या लेकीला आहे ना पाणीपुरीचं पॅकेट दिसलं. आम्ही डीमार्टमधून आणलं होतं आणि नेमकं तिला जेवणाच्या टायमिंगलाच दिसलेलं आहे. आणि ती म्हणते आता मला तेच खायचं आहे. आणि बायकोला देखील आनंद झाला, कारण चला आज पाणीपुरीचंच जेवण होऊन जाईल, दुसरं काय बनवायची गरज नाही. त्यामुळं आज आमच्याकडं दुपारच्या जेवणाला पाणीपुरी आहे. पाणीपुरीचं जेवण केलं आहे का तुम्ही कधी? बघून घ्या आज. काय आहे ते बघू? पाणीपुरीचं पॅकेट. तिला कधी बी काय पण सुचतं बाबा, अवघड काम आहे. उद्या करायची बाबू? नाही यार. आजच? माझी पाणीपुरी मी सगळी खाणार. हा माझी पाणीपुरी मी सगळी खाणार. असं काम आहे आमच्याकडं, काय करणार आता? हे बघा इकडं बायकोने असा रगडा बनवून घेतलेला आहे, काय करणार आता? इकडं तो रगड्यात टाकण्यासाठी बटाटा आहे आणि इकडं आता ह्या पुऱ्या तळून घ्यावं लागतील नाही का? किती आनंद झाला तिला, पाहिलं का? फक्त पाणीपुरी नाही, शेवपुरी आणि दहीपुरी पण आहे. मला जेवणच झालं आज आमचा. हा, कंप्लेंट नाही पाहिजे की माझं पोट नाही भरलं. नाही तर संध्याकाळी 7 वाजतात दुपारी पाणीपुरी खाल्ली, आता मला भूक लागली करा. ते तर होणारच आहे ना, भूक तर लागलच ना. पाणीपुरीने काय होते तेव्हा एवढं? हा, दहीपुरी शेवपुरी असं सगळं आहे. तर मित्र हे बघा इकडे तिखट पाणी आहे, त्यामध्ये पुदिना वगैरे पण टाकलेला आहे. इकडे हे गोड पाणी आहे चिंचेचं. इकडं कांदा कोथिंबीर. इकडं दहीपुरीसाठी दही आहे. इकडे हा बटाटा आहे. इकडे ही छोटी शेव आहे आणि इकडे हा आहे रगडा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बघा पाणीपुरी. म्हणजे ही पुरी आहे, बाकी पाणी इकडे. मला काही माहित नाही पाणीपुरी खायचं वाटायला. तर आता ही चिवताई आम्हाला पाणीपुरी बनवून देणार आहे. आता ती पहिलं सांगणार आहे की कशी बनवणार आहे, काय करणार आहे त्या पुरी. पहिलं फोरायचं. हा. हे टाकायचं हा. आणि हे टाकायचं, बटाटा टाकायचा, दही टाकायची आणि कांदा कोथिंबीर आणि तिखट चटणी आणि हे. अच्छा, म्हणजे सगळंच टाकायचं आहे त्याच्यामध्ये. फोरायचं पण कसं? थांब थांब थांब, नाही फुटणार तुला, थांब आम्ही फोडून देतो. हा, अरे फुटलं, बघू दाखव दाखव किती फुटलंय. अरे हा, बा झालं, तूच खाऊन घे सगळं. अच्छा, त्याच्यामध्ये आता रगडा टाकलेला आहे चिवताईने. हां, त्याच्यानंतर लगेच शेव टाकून घ्यायची आहे. तुम्ही जे मित्र हो आतापर्यंत बाहेर पाहिलं असेल ते सर्व चुकीचं आहे. हे बघा चिवताई बनवते ते एकदम बरोबर आहे. हां, असा बटाटा रगडा शेव सगळं असं उलटं सुलटं कसंही टाका, टेस्ट तर एकच लागणार आहे नाही का? हे बघा आता दही पण टाकून घ्या लगेच त्याच्यामध्ये, काही हरकत नाही आहे. हां, कांदा पण टाकून घ्या त्या दह्यामध्ये, सगळं चालणार आहे. हां, चाटून टेस्ट घेऊन बघते ती बरोबर आहे का. अच्छा, कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता त्याच्यानंतर काय करणार आहे? अच्छा, तो दह्याचा चमचा परत तिखटामध्ये घालणार आहे बहुतेक ती, असं मला वाटतंय. अच्छा ओके, चमचा ती आता साफ करून घेते अगोदर आणि तोच उष्टा चमचा ती याच्यामध्ये घालेल अशी मला शंका आहे. तुझा दुसरा चमचा घेऊन ये पटकन जा. तो नको घालू त्याच्यात. हा इथंच राहू द्या. अच्छा, ठेवा त्याच्यामध्ये. आता चालतंय, काय लेकरा बाळांचं उष्ट चालतेच आपल्याला. अगं थांब ना जरा, लगेच खायची घाई आहे तिची. हा, अच्छा, तिखट आहे पाणी, तिखट नको टाकू. तुला तिखट आहे ना, तुला गोडच पाहिजे. पुरी जरा इकडे घे साईडला, याच्या खाली घे, याच्यावर धर पुरी, याच्यावर धर अशी. हां, म्हणजे सांडणार नाही. तर अशा प्रकारे तिने आता स्वतःसाठीच तयार केलेलं दिसतं.
अच्छा, स्वतःच खाऊन बघणार आहे ती आणि स्वतःच सांगणार आहे कशी झालेली. भारी झाली. तोंड कापल बिपल त्याने, हळूच खा. अरे आम्हाला बनव म्हटलं तर तूच खायला लागली सगळं. मला टेस्ट करून ते बघा कसं वाटायलंय. अच्छा, तू पहिली टेस्ट करून बघते का स्वतः? बर. म्हणजे तू फक्त स्वतःसाठीच बनवणार होती का? मग आम्हाला कधी देणार आहेस? अजून हाय पण ह्या तर दे ना. तूच खाऊन राहिली आमच्या समोर. मध्ये आता आम्ही काय नुसतं तुझं तोंड बघायचं का करून करून खातानी? मला बटाटा नको टाकू. का बटाटा टाकायलाच पाहिजे तर. बटाटा टाकायलाच पाहिजे, कळलं का? तुला काय माहित नाही काय नाही. हां बघ, दही पण टाकायला पाहिजे त्याच्यामध्ये. थोडं दही थोडंसंच टाकायचं. तुला गोड देते तिखट नाही. हां, तुला गोड देते बघ ती. खा. झाली. कशी खूप छान बनवली. बापरे, बब्बू तर खूपच हुशार आहे आमची. खूपच छान बनवते. आता मी टेस्ट करून बघू. मी खाऊ का? घ्या खा. आता तुम्हालाच खायचं वाटतं, खा आता. चपटे व्हायला लागले, चपटे. खूप गुरु 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 खाताय. घरच्या घरी आपली दहीपुरी पाणीपुरी खायला मजाच वेगळी आहे. बाहेर गेलो ना खायला, आपली एक खायची होईपर्यंत ते आपल्याला लगेच दुसरी देतात. ती दुसरी तोंडात आपण टाकणार लगेच तिसरी. घरी आपला आरामात खा. बघा हे माकड आमचं, पाहिलं का? असं काय असलं की बरोबर जातं तिला. भास्कर ना आम्हाला राहू दे ना. हा, तूच खाते का सगळं? चिमटे घेते का? चिमटे घेते. 2 hours later. खरं सांग, नीट सायकल चालवशील ना? पप्पा खूप लांब घेऊन जाणार आहे, नीट चालवली पाहिजे. हा, नाहीतर तिथे गेल्यावर म्हणशील मी नाही चालवणार. तसं नाही चालणार. चल मग. लिफ्टमध्ये आता न्यावं लागेल पप्पाला जिन्यानेच. काय का तू येशील घेऊन घर जिन्यावरून? हो, डोक्यावर आणते ना उचलून मी. बबूच्या डोक्यावर दे, तिलाच चालवायची आहे ना. हे बघ, तुला पाणी पण घेतलंय याच्यामध्ये आता. हा, बसल. अवघड काम आहे ना, म्हणूनच पप्पा घरीच चालवायला देत होता तुला. जागेवरच टायर फिरायला लागले. चालव. हा, सोडतो आता. हा, चालवा. हा, चालव. चालली. आज तू कशी 7 वाजता झोपत नाही ना, तेच बघतो आम्ही. थोडीशी सायकल चालवून आम्हाला तहान लागलेली आहे. आमच्या इथे जवळच ना एक क्रिकेटचं मैदान आहे. म्हणजे लहान मुलांना ट्रेनिंग वगैरे दिलं जातं इथे ना मुलांपेक्षा मुलीच जास्त आहेत ट्रेनिंगला. हो ना. म्हणजे आजकालचे काही पालक असे आहेत की त्यांना वाटतं आपल्या मुलींनी जास्तीत जास्त शिकावं. फक्त शिक्षणच नाही तर एक्स्ट्रा काहीतरी स्पोर्ट्स म्हणा किंवा दुसरी कुठली ॲक्टिव्हिटी असावी ती खूप जास्तीत जास्त मुलींनी करावी. आणि तशा आजकाल सगळ्या क्षेत्रात मुली देखील तितक्याच पुढे आहेत. आपल्या समाजातला एक घटक सुधारलाय. त्यांना असं वाटतं की मुलगा आणि मुलगी हे काय वेगवेगळे नाहीये, काय फरक नाहीये विशेष त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये, असं बऱ्याच जणांना वाटतं. पण तरीही एक 2 ते 3 दिवसाखाली एक न्यूज आली गुजरातमधून की जिथे स्वतःचे आई वडीलच मुलगा हवा म्हणून एक 4 वर्षाच्या मुलीला आणि 3 वर्षाच्या मुलीला अक्षरशः ते काय डोसा बॅटरमध्ये एक प्रकारचं पॉयझन मिक्स करून चारतात त्यांना. मला विशेष वाटतं त्या आईचं की जिने तो डोसा म्हणजे ज्या बॅटरमध्ये विष आहे तो डोसा बनवला आणि आपल्या 4 वर्षाच्या मुलीला खायला दिला आणि अक्षरशः 3 महिन्याच्या मुलीला तो चारला. आजकाल 6 महिन्यापर्यंत तर फक्त ब्रेस्ट फिडिंग वरती असतात मुलं, तरीही तिने त्या 3 महिन्याच्या मुलीला तो डोसा चारावा. तिला मारायचंच होतं ना, असं झालं ना. म्हणजे आपण म्हणतो आई वडील पूजनीय आहेत, आदरणीय आहेत. अशा आई असे पण आई वडील आहेत कलियुगामध्ये, असे पण आई वडील आहेत
प्रेमानंद महाराज म्हणतात ते खरं आहे, कलियुगाची सुरुवात म्हणजे झालेली आहे. हो ना, हो हा? ना. अशा खूप वेगवेगळ्या, म्हणजे ते म्हणतात ना की कुठल्याच नात्याला अर्थ उरणार नाही, की तुम्ही आई वडील तेच आहात, झालंय आता. मुलं आहात, बहीण भाऊ आहात, हम्म. कुठल्याच नात्याला किंमत उरणार नाही. एकीकडे एखादं जनावर त्याच्या हा. त्या पिल्लासाठी किती धडपड करतं. धडपडतं. आणि ते स्वतः आई आणि वडील त्या दोन मुलींचा जीव जीव घेतात, घेतात. आता फक्त आणि फक्त त्यांना मुलगा मुलगा हवा पाहिजे म्हणून. फार विचित्र परिस्थिती विचित्र आहे. परिस्थिती आहे. म्हणजे ही कीड लागलेली मानसिकता कधी सुधरूच शकत नाही. नाही नाही सुधरू शकत. आणि असं नाही की ते कुठले तरी एकदम अशिक्षित होते किंवा शिक्षित लोक आहेत. हा कुठल्या तरी एकदमच अशिक्षित भागात राहिलेले, ग्रामीण भागात राहिलेले. आज ग्रामीण भागातले जास्त सुधारलेत माहितीये. हो ना, हो ना. हा? तिथे विचार केला जात नाही आजकाल असं की मुलगा वेगळा किंवा मुलगी मुलगी अशी. वेगळी. हा? आजकाल आपण ग्रामीण भागात देखील बघतो तितकंच शिक्षण मुलीला देखील दिलं जातं हम्म, जितकं मुलाला दिलं जातं. ते पुढारले, पण आपण कसे मागासलो माहित नाही. शहरात येऊन तुम्ही फक्त पैशाने मोठे झालात, पण विचाराने तसेच तसेच राहिले. राहिलेत लोक अजून. आज खूपच ताण लागायला लागले. तुमच्या आजोबांचं नाव काय हो? आजोबांचं नाव गेनू. आणि त्यांच्या वडिलांचं? त्यांच्या वडिलांचं नाव नाही माहित आम्हाला. म्हणजे तुम्हाला तुमच्या वडिलांचं, तुमच्या आजोबांचं एवढंच नाव माहिती आहे. एवढंच नाव माहिती. पणजोबाचं नाव नाही माहित नाही मला. माहिती. म्हणजे तुमच्यापासून एक मागे 3 पिढ्यांपर्यंत फक्त. हो हो. म्हणजे साधारण समजा अजून 200 वर्षानंतर आपलं नाव देखील कोणी कोणाला सांगू नाही माहित नसणार शकणार, आहे. है ना? हो ना. म्हणजे आपल्या नंतरच्या 3 पिढ्यांनंतर म्हणा, ॲव्हरेज एज आपण पकडलं 60 वर्ष, तर एक 3 पिढ्या 180 वर्षानंतर आपलं नाव कोणी सांगू नाही शकणार, नाही सांगू है शकणार. ना? तरी पण लोकांना वंशाचा दिवा पाहिजे. हा. हा, की त्याचं नाव चालवेल. किती दिवस नाव चालणार आहे ते? 100 वर्ष. काय झालं? चष्मा. कोण लावतं? म्हणजे वंशाचा दिवा हवाय हे ठीक आहे एक वेळेला, हा. पण तुम्ही मुलींचा तिरस्कार नाही केला पाहिजे ना. कसं कळायचं लोकांना काय माहिती. हे एवढंच आहे. इतक्या वेगवेगळ्या कलाकृती करतात, आपल्याला ते इतका मग- आनंद होतो. हा? मग काय. आज सायकल चालवली, आज तिने A to Z लिहिलं. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपण इतक्या आनंदाने करतो. आणि म्हणजे किती खुशाल वर्षाची? त्यांनी 4 ते वर्षाची, 4 वर्षाच्या 4 मुलीला वर्षाची. मारलं म्हणजे हसत्या विचार खेळत्या करा ना बोलणाऱ्या. की- हा? ते 4 वर्षाचं किती बोलत असेल, मग? किती वेगवेगळे कलाकृती करत असेल. हा? चल. काय खेळायचं? तर मित्र चिवताईला खेळून वगैरे आणलेलं आहे. आता मी खेळायला चाललोय, म्हणजे जिम करायला चाललोय. ही खोडीची चिवताई मला म्हणते चांगला व्यायाम केला का म्हणे. दाखवा बॉडी तुमची. हा? तुझी बॉडी दाखव ना मला अगोदर. दाखव तुझी बॉडी. अरे बापरे. चला आता बायकोने जेवायला बघा काय बनवलंय तुम्हाला दाखवतो. दुपारी तर आम्ही पाणीपुरीवर दिवस काढला. आता हे बघा, पाणीपुरीवर अख्खा दिवस काढल्यानंतर बायकोने आता बनवलेलं आहे पनीर बुर्जी. त्याच्यावर हे काय टाकले? चीज टाकलेले आहे त्याच्यावरती. इकडे हे चणे शेंगदाणे, इकडे ही बाजरीची भाकरी, कोशिंबीर आणि ही आपली कैरी. तर आता चिवताई आपल्याला कैरी खाऊन दाखवणार आहे कशी लागते कैरी. हा, कशी लागली? आंबट आहे.